अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपण 1 नंबर आकडा 1 च महत्व बघायला सुरुवात केली होती। पुन्हा एकदा सांगतो की आपण ज्योतिषशास्त्र शिकत नाही आहोत। आपण आपल्या मागच्या जन्मांच्या कर्मामुळे आपलं आताचं आयुष्य कसं घडतं हे अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे हा भाग येत नाही की तुम्ही ज्योतिषशास्त्राप्रमाणे सगळं सांगत नाहीये किंवा काय। ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल तर तसा तो मग वैदिक असेल नाही तर काय, तुम्ही तसा तो कोर्स जॉईन करा आणि ते शिका। परंतु आपला आजचा विषय ज्योतिषशास्त्राचा नाहीये। आपण असं म्हणत आलो आतापर्यंत आणि त्याची मी तुम्हाला उदाहरणं किंवा कारणंही सांगितली की ग्रहांचं तुमच्याशी काहीही पर्सनल भांडण नाहीये किंवा निसर्ग किंवा देवाचं सुद्धा तुमच्या आयुष्यात काही विशेष स्वारस्य नाहीये। तुम्ही जे आयुष्य भोगत आहात ते तुमच्या मागील अनंत जन्मांच्या कर्मांमुळे। तर ते कसं कर्म आपल्याला अफेक्ट करतं हे बघण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्राचा अंकशास्त्राचा आधार फक्त घेत आहोत। एक आकडा म्हणजे सूर्य असं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं। एक आकडा कुठल्या कुठल्या कॉम्बिनेशनमुळे येऊ शकतो ते सांगताना अंकशास्त्राप्रमाणे 1 ते 9 हे आकडे कसे अराईव्ह होतात ह्याची पण आपण थोडक्यात माहिती घेतली। तर 1, 10, 19 आणि 28 या चारींची कॉम्बिनेशन म्हणजे टोटल केली, आपण बेरीज केली तर एक अंकी आकडा हा 1 येतो। 1 म्हणजे 1, 10 म्हणजे 1 अधिक 0 म्हणजे 1, 19 म्हणजे 1 अधिक 9 म्हणजे 10 म्हणजे 1 आणि 28 म्हणजे पण 2 अधिक 8 म्हणजे 10 म्हणजे 1। मग 1 तारखेला जन्म घेतलेली व्यक्ती, 10 तारखेला जन्म घेतलेली व्यक्ती, 19 तारखेला जन्म घेतलेली व्यक्ती आणि 28 तारखेला जन्म घेतलेली व्यक्ती सारखी असेल का? तुमचं उत्तर तुम्हालाच माहीत असेल। आपण कसं बघितलं, 1 आकडा म्हणजे सूर्य, मग 10 मध्ये पण 1च येतो, शून्याचा काही अर्थ नाही। 19 मध्ये सूर्य अधिक मंगळ येतो, 28 मध्ये चंद्र अधिक शनी बरोबर सूर्य येतो। ठीक आहे। मग ह्या 4 तारखांच्या व्यक्ती ह्या समान कशा वागतील? पण समान गुणधर्म म्हणून मान, ताठा, फादरली फिगर म्हणजे कर्ता, राजा, आत्मा म्हटलं जातं सूर्याला। ही जी भावना आहे ती सूर्यप्रधान व्यक्तीमध्ये प्रामुख्याने असते। आता अशी व्यक्ती जर राजा, तर बाकीचे लोक कोण असणार सांगा मला? एका घरात 4 राजे नसणार ना। हा राजा म्हणजे बाकीची प्रजा झाली, पर घर पण नाही। हा जिथे जाईल, हा म्हणा ही म्हणा, जिथे जाईल तिथे मीच राजा, मीच करता, मीच काय ते निर्णय घेणार। आता त्यांची पद्धत जी आहे ना ती वेगवेगळी असेल। 1 तारीख आणि 10 तारखेची लोक साधारण अशीच असतील। 10 मध्ये तो 0 मध्ये बरोबर आल्यामुळे थोडासा मवाळ झाल्यासारखा वाटेल, पण आत्मन्न तसा नसतो। 19 तारखेमध्ये आणखीन प्रखर असतो कारण मंगळ बरोबर असतो। म्हणजे 1 तारीख आणि 19 तारखेचा जो व्यक्ती आहे, ही मी फक्त तारीख सांगतोय बरं का, म्हणजे डे मंथ आणि इयर म्हणजे आपली जन्मतारीख होते, दिवस, महिना आणि वर्ष। 1 तारखेला जन्माला आलेला माणूस आणि 19ला जन्माला आलेला माणूस हे दादागिरी करताना, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करताना वेगवेगळ्या प्रकारे वागणार आहेत। 1 तारखेला जन्माला आलेला व्यक्ती जो आहे तो, आपण त्यांना काही सांगितलं तरी स्वतःवर परिणाम न करून घेता, मी म्हणेन तीच पूर्व दिशा ही इतरांच्या मनावर ठसवत राहतो, प्रचंड काम करत राहतो। कारण सूर्य रोज 360 अंश फिरतो असं म्हटलं जातं। मग तो सातत्याने कामात असतो, तो सतत काम करत राहतो, तो लोकांना जुमानत नाही, स्वतःही करतो आणि इतरांकडनंही अपेक्षा करत राहतो। 19 तारखेला जन्माला आलेल्या माणसामध्ये मंगळ असल्यामुळे तो उग्र पण असतो, स्वतः काम करतो, प्रचंड काम करत राहतो आणि दुसऱ्याला जुंपण्यामध्ये पण त्याला इंटरेस्ट असतो। अपेक्षा नुसते करून थांबत नाही, तो उग्र असतो, भडकू असतो, उद्रेक होत असतो सारखा। कारण राजा आणि सेनापती दोघं एकत्रच जन्माला आले। मंगळाबद्दल आपण नंतर बघूच,
पण आत्ता नुसतं कॉम्बिनेशन समजून घेण्यासाठी मी सांगतोय. 28 तारखेला जन्माला आलेली व्यक्ती आहे, त्याची बेरीज पण एकच येते, परंतु तिथे चंद्र आहे. 2 म्हणजे चंद्र आणि 8 म्हणजे शनी. परस्पर विरुद्ध स्वभावामध्येच द्वैत आहे. शनी आणि चंद्राचा स्वभाव पूर्ण भिन्न आहे. एक फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट म्हणजे चंद्र आहे आणि स्लोएस्ट प्लॅनेट म्हणजे शनी आहे. ज्यांना हे कळत नाही की आपण पुढे जायला पाहिजे की थांबायला पाहिजे, धावायला पाहिजे की हळू चालायला पाहिजे, नक्की कसा निर्णय घ्यायला पाहिजे, ह्या बाबतीत साशंकता असलेल्या व्यक्ती. परंतु मी कशी असली किंवा असलो तरी सुद्धा मी राज्यच करणार आहे, मी राजा, मी करता, मी म्हणेन तसं झालं पाहिजे, मला विरोध झाला तर मी काय करीन सांगता येत नाही, पण काम करणार, भरपूर काम करणार. करते पण घेतात आणि करते पण शोभवतात सुद्धा. तर अथॉरिटी फिगर्स म्हणतात सूर्यप्रधान. सूर्य म्हणजे अथॉरिटी, वडील, मोठे मोठे अधिकारी, सैन्य दलाचे अधिकारी, राजनैतिक राजपात्रिक अधिकारी, पोलीस दलाचे प्रमुख, लष्कराचे प्रमुख, हे अशा मोठ्या मोठ्या पदांवर असलेल्या व्यक्ती सूर्यप्रधान असतात. अथॉरिटी ज्यांना शोभवता येते, तो दिमाग ज्यांना शोभतो, अशा व्यक्ती सूर्यप्रधान असतात. पण असं आयुष्य येतं का हो की सगळेच पोलीस दलाचे प्रमुख, सैन्य दलाचे प्रमुख, राजे वगैरे आहेत? असं एखादा हमाल जर 1 तारखेला जन्माला आला, एखादा कारकून जर 1 तारखेला जन्माला आला, एखादी स्त्री 1 तारखेला जन्माला आली पण तिचं शिक्षण जास्त झालं नाही आणि लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली, तर मूळ जो सूर्य आहे आतला तो लपेल का? त्याला तिथे भूमी नाही मिळाली तरी तो तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार नाही? नक्कीच करणार. त्याला जरा जरा छोट्या छोट्या गोष्टीने राग येत राहील. माझं कोण ऐकत नाही, मला कोण विचारत नाही, माझं मत कोणाला नको. हमाल जो आहे तो समज ओझी उचलतोय, त्याचा जो ताठा असेल ना, तो एखाद्या राजासारखा असेल, शत्रू भरपूर असतील त्याला. असं काही नाही की सूर्यप्रधान व्यक्तींना नेहमीच चांगलंच सगळं मिळालेलं असेल. याचं कारण जसं आपण पुढे जाऊ तसं कळेल तुम्हाला. तुमची जी अनंत जन्मांची कर्म आहेत, मी सुरुवातीला सांगितलं, महाराज म्हणतात ती अशी अनंत जन्मांची कर्म फक्त 12 राशींमध्ये, फक्त 9 ग्रहांमध्ये, फक्त 27 नक्षत्रांमध्ये, फक्त 12 राशींनी कशी बरं दाखवता येतील? 84 लक्ष योनीमधनं शेवटची योनी म्हणजे मानव योनी, आणि मानव योनीतला तुमचा हा काही पहिला जन्म नक्कीच नाही. ज्यांचा असेल ते प्राण्यांचे इम्प्रिंट्स घेऊन आलेले आहेत जन्माला. मग हा जो 1 नंबर आहे, हा जो सूर्यप्रधान व्यक्ती आहे, हा त्यावेळेला काय करणार? बरं, 1 आकडा म्हणजे काय हे पण मग बघितलं. 1 आकडा म्हणजे मी माझ्या आयुष्यात काय आहे, मी, माझा फेस, माझा स्वभाव, माझी गुणवैशिष्ट्य, मी आयुष्य जगण्यासाठी काय करतो, उपजीविकेसाठी काय करतो. ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेत एक भरपूर वेळा असतो, त्या अशा व्यक्ती, अशी लोक व्हर्सटाईल असतात. मल्टीटास्किंग त्यांना जमतं. खूप अशा गोष्टी आहेत की त्या 1 आकड्याला जोडून आहेत. मग जेव्हा आपण म्हणतो की एका घरातल्या 5 व्यक्ती एकसारख्या नसतात आणि अशांमध्ये एक नंबरची व्यक्ती, जिची बेरीज 1 येते, अशी व्यक्ती जन्माला येते, आणि ती ज्यांच्या पोटी जन्माला येते असे आई किंवा वडील, ह्यांची सुद्धा जर बेरीज 1 असेल तर काही प्रेमाने जगणार आहेत. वडिलांमध्ये आणि मुलांमधले संबंध, अशी आई आणि अशा मुलामधला संबंध, आई आणि मुलीतला संबंध फार प्रेमाचा राहू शकेल? वाटतं तुम्हाला असं मनापासून? बरं, ह्याच्यात आपण जिथे जिथे 1 आहे अशा इतर कॉम्बिनेशन बघितली नाही आहेत, फक्त ज्यांची बेरीज 1 येते अशा बघितलेत. आयडियली बघताना तुम्हाला 1, 10, 11 मध्ये पण 1 आहे, 12 मध्ये पण 1 आहे, 13 मध्ये पण 1 आहे, 14 मध्ये 1 आहे, असं 19 मध्ये पर्यंत 1 आहेच की. सुरुवातीचा आकडा 1 आहेच की, तो कुठे जातोय? पण त्यांच्याबरोबर असलेले इतर आकड्यांमुळे, इतर ग्रहांच्या कॉम्बिनेशनमुळे त्यांची बेरीज वेगळी येणार आहे. परंतु जिथे जिथे 1 आहे तिथे तिथे ओरिजिनल जो स्वभाव आहे सूर्याचा तो डोकावणार आहेच की. अहम ब्रह्मास्मी जरी नाही झाले तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी स्वतःचा प्रताप दाखवणार की हे लोक. आपण फार 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 थोडक्यात बघतोय बरं का हे. तर ज्यांचे अशी एक
शी निगडित तारीख आहे. आम्ही नाही हो त्यातले असा विचार केला तर तुम्हाला काहीच आयुष्यात गवसणार नाही. आणि ठीक आहे मी आहे असं, मग पुढे काय असं विचार केला तर आपल्याला काहीतरी बघता येईल, शिकता येईल. आणि इतरांच्या घरामध्ये इतर कॉम्बिनेशन आहेत आणि असा कोणतरी व्यक्ती आहे तर त्याला समजून तसा घ्यायचा आहे आपल्याला. तो या जन्मात असाच असणार आहे. त्याची जन्मतारीख काही बदलू शकत नाही. आता जर मूल लहान असेल तर त्याला मोल्ड कसं करता येईल हे त्याच्या पालकांनी याच्यातनं शिकायचं आहे. तर आपण हे पुढे आणखीन थोडं विस्ताराने बघू. एक आकड्यावर आपण 2 दिवस बघतोय. जिथे जिथे पुढे तो येत जाईल तिथे तिथे त्याचा परत विचार होत राहणार आहे. त्यावेळेला असं म्हणू नका झाला ना एक आकडा मग आता परत का बरं सांगताय. लोकांना फार घाई असते. आमच्या जन्मतारखेवर कधी येत आहे हा जो उतावळेपणा आहे ना हा सुद्धा या आकड्यांमुळेच होत असतो. तो जस्टिफाईड नाही आहे पण ते तसंच आहे. तर असा जेव्हा सूर्यप्रधान व्यक्ती जन्माला येतो तो काय कर्म घेऊन आला असेल ह्याची कल्पना आपल्याला थोडीफार येऊ शकते. हे आपण फक्त अंकशास्त्राने बघितलं. ज्योतिषशास्त्रामध्ये पहिली राशी आहे मेष. ती सूर्याची नाही आहे, ती मंगळाची आहे. ज्योतिषशास्त्रामधलं पहिलं स्थान जे आहे आपण कालपुरुषाची कुंडली म्हणून चक्राचे 12 भाग आहेत त्यांचा विचार करत असतो. त्यापैकी पहिलं स्थान पहिली राशी यांचाही विचार करणार आहोत. पहिलं स्थान म्हणजे माणसाचा स्वभाव, दिसणं, असणं, गुणवैशिष्ट्य, तो काय करतो, कसा वागेल प्रत्येक वेळेला, तिथे कुठले कुठले ग्रह आहेत, असा भला मोठा पसारा ज्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही म्हणजे ज्योतिष आहे. कारण इतक्या अनंत जन्मांचे अनंत कर्म सामावून घ्यायचे तो खायचं काम नाही येते. त्यातला फक्त काही अंशच मी तुम्हाला आत्ता सांगितलंय. पण त्या अंशावरनं तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे किंवा तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वातले काही धागेदोरे जरी मिळाले तरी हा सगळा माझा खटाटोप यशस्वी ठरेल असं मी समजेन. तर आज इथेच थांबतो. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.